पूर्ण नाही पाहिला तर कदाचित 24 मार्क धोक्यात आहे. प्रॉपरली नीट बघ शेवटपर्यंत कारण व्हिडिओ फक्त 8 ते 9च मिनिटाचा होणार आहे. मी प्रॉपरली सगळ्या गोष्टी डिफाईन करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की बाकीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील, तर हा व्हिडिओ बघून खूप मोठी चूक करतोय. कारण अर्धवट कळणं म्हणजेच नापास होण्यासारखं आहे आणि कमी मार्क पाडणं म्हणजेच लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण हा मराठीचा पेपर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, की आपण आत्ता बोलणार आहोत उपयोजित लेखनावरती. उपयोजित लेखनाचे टोटल जे मार्क आहेत, ते प्रॉपरली तुला माहीत असतील, की 24 मार्क आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न 5 जो आहे त्याच्यामध्ये 6 मार्क पत्रलेखनाला भेटतात म्हणजे भेटतात. दुसरी गोष्ट सारांश लेखन त्याच्यासोबत आहे. म्हणजे पत्रलेखन पण लिहू शकतो किंवा सारांश लेखन सुद्धा लिहू शकतो. पण ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा पत्रलेखनालाच जातो कारण त्याच्यामध्ये मार्क कुठे भेटतात हे त्यांना माहीत नाही. पण लिहितात पत्रलेखनच. 2 मार्क कुठे भेटतात, 1 मार्क कुठे भेटतो, या सगळ्या गोष्टींचं वर्गीकरण आज मी ह्या व्हिडिओमध्ये खुलासा करतोय. सो आता दुसऱ्या गोष्टी, की प्रश्न 5 मध्ये जेव्हा तुम्ही जाता, प्रश्न 5 मध्ये आपल्याला 3 कृती दिल्या जातात. त्यामधून कोणत्याही 2 सोडवायच्या 10 मार्कासाठी. आता ह्यामध्ये विषय काय, की जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. तर कथा लेखनला खूप कमी विद्यार्थी जातात आहे. पण जाहिरात लेखन हे विद्यार्थी म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातला मुलगा करतो म्हणजे करतो आणि बातमी लेखनावरती खूप फोकस असतो. कारण बातमीमध्ये आपल्याला 1 मार्क असेच भेटून जातात जर प्रॉपरली हेडिंग आणि आपण तारीख आणि वेळ म्हणजे बोलतात प्लेस, जागा लिहिली तर. तर सगळ्यात महत्त्वाचं जाहिरात लेखन आणि बातमी लेखनावरती खूप मोठा फोकस असतो. तर हे 2 प्रश्न ते सोडवतात म्हणजे सोडवतातच. तर कोणतेही 2 5 अन् 5 असे एकूण 10 मार्क होतात. पुढे गेल्यानंतर लेखन कौशल्यामध्ये, निबंध लेखनामध्ये आपल्याला 3 कृती दिलेल्या असतात. त्याच्यामधून 1 सोडवायची असते, पण चक्क 8 मार्काला हे आहेत. आता विषय काय, की मी प्रत्येक मार्काचा हिशोब आधीच्या व्हिडिओमध्ये दिला होता. 24 मार्क म्हणजे बऱ्यापैकी तुला इथे हा जो उपयोजित लेखन आहे, तो बऱ्यापैकी तुला 24 म्हणजे 48 म्हणजे 50 मिनिटामध्ये प्रॉपरली कंप्लीट करायचा आहे. ओके. सो तुला एक लक्षात घ्यायचं आहे, की जर जर सगळ्यात महत्त्वाचा पहिला 6 मार्काचा हिशोब तू जर केला प्रश्न 5 चा, तर प्रश्न 5 जो आहे तुला बऱ्यापैकी हा 12 मिनिटामध्ये कंप्लीट करायचा आहे. 12 मिनिटामध्ये हा बसला पाहिजे. तर प्रश्न 5 जो तू सोडवतो पत्रलेखन, कोणतं पण औपचारिक असो, अनौपचारिक असो, हे पत्र जर तू सोडवत असेल, तर एक आज घेऊन बस, घड्याळ बाजूला ठेव, मोबाईल बाजूला ठेव, स्टॉपवॉच चालू कर आणि 12 मिनिटाचा हिशोब लाव आणि मग ते पत्रलेखन सोडवायला सुरुवात कर. कारण जर पत्रलेखन 12 मिनिटात बसत नसेल, तर तू तुझा फालतू वेळ घालवतोय. जो वेळ इतर चांगले मार्क किंवा इतर चांगल्या जागी मार्क मिळू शकतात. सगळा खेळ वेळेचा आहे. बाकी प्रेझेंटेशन करतं काम. पुढे गेल्यानंतर, की सगळ्यात महत्त्वाचं वैचारिक मी प्रॉपर पाहिले. काही मुलांशी प्रॉपरली जेव्हा विचारलं तेव्हा कळलं, की वैचारिक ही गोष्ट म्हणजे निबंध लेखनामधली ही खूप पोरं लिहितात आणि बऱ्यापैकी ती गोष्ट तुम्ही लिहिली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क त्याच्यामध्ये भेटून जातात. ओके. त्यानंतर प्रसंग लेखन लिहितात मुलं, पण प्रसंग लेखनाला मला वाटतं नाही गेलं पाहिजे. वैचारिकतेला जाणं अतिशय गरजेचं आहे. कारण इथे 8 मार्कापैकी 7 मार्काचा किंवा 7.5 मार्काचा गेम ते मारू शकतात. कारण इथे चालू काळामध्ये लिहायचं असतं आणि बऱ्यापैकी तुम्हाला 8 मार्कासाठी 16 मिनिटं भेटू शकतात. आणि हे 16 मिनिटाचं गणित प्रॉपरली जर तुम्हाला जमलं, तर कदाचित गेम पूर्णपणे होईल. कारण पूर्ण उपयोजित लेखन हे प्रॉपरली 50 मिनिटात झालं पाहिजे. एखादं उपयोजित लेखन आज घेऊन बसा आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करायला खरंच तुम्ही सुरू करा. मला हेच सांगायचं तुम्हाला. आता पत्रलेखनाचे काही मुद्दे आहेत. तर इथे औपचारिक पत्र आपण लिहितो. आता त्याचं औपचारिक पत्रांमध्ये काही नियम जे आहेत, ते नियम मी प्रॉपरली सांगतो तुम्हाला, की इथं प्रॉपरली तुम्हाला नियम जे आहेत, ते बऱ्यापैकी बघायचे. पण नियम बघण्यापैकी आपण मार्कांचं डिस्ट्रिब्युशन आधी बघणं फार गरजेचं आहे. तर महिना, दिनांक आणि विषय याला टोटल 2 मार्क दिलेले आहेत. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. महिना, दिनांक आणि विषय याला प्रॉपरली 2 मार्क दिलेले आहेत आणि हे 2 मार्क तुमचे फार महत्त्वाचे असतात. जर इथं चुकले, तर हे 2 मार्क तुमच्या खिशात बसणार नाही. दुसरी गोष्ट मजकूर जो लिहिता ज्याच्यावरती म्हणजे तुम्ही पॅराग्राफ लिहिता किंवा ज्या गोष्टी तुम्ही कृतीमधून गोष्टी सर्व मुद्दे घेता की नाही घेत. कारण सर्व मुद्दे घेणं हे खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे की प्रत्येक मुद्दा जो पण तुम्हाला त्या आकृतीमध्ये दिलाय त्या मुद्द्यांवरती पत्रामध्ये बोलणं अतिशय गरजेचं आहे. जर तो मुद्दा एखादा राहतोय तर कदाचित ह्या 3 मार्कांमध्ये थोडीशी ढासळ होते. हे आत्ता लक्षात घ्या. काही मुलं टाईमपासमध्ये पत्र लिहित आहे. पण मी तुम्हाला सांगतो की प्रॉपर शब्दानं शब्द हा तुमच्या प्रश्नासोबत गेला पाहिजे. खालचा महिना जो आहे शेवटचा जो आहे तो 1 मार्काला प्रॉपरली असे टोटल 6 मार्कांचा हिशोब तुम्हाला इथे प्रॉपरली भेटून जातो. एक पत्र आहे इथं आकृती विद्यार्थी बुक डेपोचं. आता तुम्हाला शाळेच्या ग्रंथालयाला प्रमुख म्हणजे औपचारिक मी पण लिहित होतो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण देखील मी हे सांगतो, की याला नक्की जावा. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं की मागणी पत्र, दिनांक सगळ्यात पहिली गोष्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता उत्तर आता हे जे आहे का, हे लिहिणं थोडंसं विसरून जातात पोरं. पण जे टॉपर आहे ज्यांना 80 पैकी 76 आणि 75 ची बेरीज मारायची, त्यांनी ही गोष्ट प्रॉपरली लिहा. दिनांकानंतर प्रति झाल्यानंतर माननीय व्यवस्थापक, कॉमा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर डेट नंतर कॉमा नाहीये. इथे कॉमा नाहीये. तुम्ही ना गडबड करू नका. एकदम शांततेने व्हिडिओ बघा. काही गरज नाही. 2x वरती नेला तरी चालेल, पण स्किप करू नका.
विद्यार्थी डेपोनंतर पुन्हा कॉमा आलाय ज्यांना आपण पत्र पाठवतोय. त्यानंतर पुन्हा एकदा 102 परत एकदा शेवटी कॉमा आलाय. त्यानंतर अहमदनगर इथे फोन नंबर त्यांच्या नंतर कॉमा नाही आला आणि ईमेलला सुद्धा इथे कॉमा आलेला नाहीये. ही गोष्ट 2 गोष्टी प्रॉपरली इथे बघा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही मिस करता बऱ्यापैकी आणि ती प्रॉपरली समजली पाहिजे. इथे तुम्ही प्रॉपरली आता एक लाईन सोडली पाहिजे. इथे लाईन लीव्ह केली पाहिजे. लाईन सोडली पाहिजे इथं. ही लाईन सोडली तर तुमचं प्रेझेंटेशन उठून दिसेल आणि तर तुम्ही नियमांमध्ये बसता. अन्यथा ते नियमांमध्ये तुम्ही बसतच नाहीये. विषय एकदम छोटा आणि मस्तपैकी खूप भारी असा पाहिजे. शेवटी फुल स्टॉप असला पाहिजे. तुम्हाला फुल स्टॉप पण दाखवतो. बारीक-बारीक गोष्टी का असतात माहिती आहे का? कारण ह्या गोष्टी तुमच्या प्रेझेंटेशनला आणि तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या मार्कांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. इथे तुम्ही एक लाईन सोडली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. ही लाईन सोडली तर तुमचा बऱ्यापैकी पेपर जो आहे तो पूर्ण व्यवस्थित दिसतो. महोदय लिहिल्यानंतर कॉमा, इथे पॅराग्राफ काय टाकायचं नाही. एकाच लाईनीमध्ये सगळे शब्द आले पाहिजे. फक्त तुम्ही एक लाईन खाली लिहू शकता आणि तुम्ही सुरुवात करू शकता. आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आपल्या विद्यार्थी बुक डेपोची जाहिरात. ओके, हे सगळं लिहिल्यानंतर खाली आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की जी यादी तुम्हाला पाहिजे म्हणजे जी पुस्तकं तुम्हाला मागवायची होती, ती यादी प्रॉपरली नंबर वाईज टाकणं अतिशय गरजेचं आहे. ओके, त्यानंतर कळावे नंतर कॉमा आहे. इथे तुम्ही एक लाईन सोडवू शकता. इथे लाईन सोडणं अतिशय गरजेचं आहे आणि लाईन सोडा इथे. तर ते बऱ्यापैकी प्रॉपरली समजेल. कारण मी बारीक-बारीक गोष्टींवरती आज बोलतोय. आपला नंबर नंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे कॉमा असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर पुढे अ, ब, क, जे जे तुमच्या स्कूलमध्ये पण सांगितलं असेल ते लिहा. त्यानंतर पुन्हा एकदा पत्ता जो पाठवणारा आहे त्याचा जवाहरनगर, अहमदनगर, पिनकोड, फोन नंबर आणि तुमचा शेवटी ईमेल. हे हा पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे. ईमेल लिहिताना तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर त्यांनी सेमिकोलनचा उपयोग केलेला आहे. सेमिकोलन म्हणजे 2 डॉट असतात. वरती पण ईमेलमध्ये जर तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर ईमेलमध्ये सेमिकोलनचा उपयोग केलेला आहे. हे 2 डॉट अतिशय महत्त्वाचे आहेत. हे 2 डॉट यालाच आपण सेमिकोलन बोलतो. हे ईमेल लिहिताना केलं जातं प्रत्येक जागी. ओके. हे होतं पत्रलेखन. आता कमेंटमध्ये नक्की सांगा मला, की पत्रलेखन प्रॉपरली समजलं की नाही समजलं? का नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे अजून एक व्हिडिओ पत्रलेखनावरती आला पाहिजे आणि घेतला पाहिजे. पत्रलेखनाचा कोणता विषय 2026च्या पेपरमध्ये उद्या येणार आहे, तो विषय मी ॲपवरती लिस्टमध्ये अपलोड केलेला आहे आणि तुम्ही तिथे जाऊन तो प्रॉपरली तो विषय बघू शकता, जेणेकरून तुम्हाला तो बेनिफिट प्रॉपरली होऊ शकतो. अन्यथा तुमचे मार्क्स जाऊ शकतात. कारण विषय जर आधी माहीत असेल, तर कदाचित काही गोष्ट पाहून जाता येते आणि जर काही गोष्ट पाहून गेली, तर पत्रलेखनामध्ये डेफिनेटली आपल्याला फायदा होतो. हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला सुद्धा. आता पुढे जाहिरात लेखनावरती आलोय. जाहिरात लेखनावरती खूप काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शब्द मर्यादांवरती फोकस करणं फार महत्त्वाचं आहे. 60 ते 90 शब्द तुमच्या फक्त जाहिरातीमध्ये असले पाहिजे. फापट वसारा लिहित नका लावू. मोजकं लिहा, पण असं लिहा, की जे मनाला लागेल आणि इमोशन सोबत लागेल. हा भाषेचा पेपर आहे. हा सायन्सचा किंवा टेक्निकलचा पेपर नाहीये. हे खूप, खूप, खूप महत्त्वाचं आहे. हां, तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहू शकता, पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की काव्यपंक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असाव्यात. ओके. इथं जाहिरात इथं सगळ्यात महत्त्वाचं की ठळकपणे जी हेडिंग आहे तुमची ती ठळकपणे आणि लक्षवेधक असणं अतिशय गरजेचं आहे. जी गोष्ट तुम्ही विकताय किंवा ज्याची तुम्ही जाहिरात करताय ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं ठळकपणे दिसणं अतिशय गरजेचं आहे. लक्ष वेधून घेतलं पाहिजे. तेवढ्या त्या बिग फॉन्टमध्ये ते लिहिणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट त्याला बॉक्स-बिक्स काय मांडणं गरजेचं आहे. ओके. दुसरी गोष्ट की पुढे गेल्यानंतर तुम्हाला खूप काही गोष्टी मी आता बारीक-बारीक सांगतोय. मी कमीत कमी शब्दांमध्ये असावा. फाफट पसारा पॅराग्राफ लिहीत बसू नका. ही खूप सोप्या गोष्टींमध्ये ते काम करा. जाहिरातीची भाषा साधी आणि सोपी जी भाषा आहे ती साधी, सोपी आणि माणसाला कळणारी असली पाहिजे. खूप चांगल्या शब्दांचा वापर त्याच्यामध्ये तुम्ही झाला पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे काय माहिती का, की म्हणजे थोडक्यात तुम्ही काव्यमध्ये म्हणजे बोलतात ना कवितांच्या काही ओळी तुम्ही गाणं थोडंसं बनवलं पाहिजे आणि ते गाणं तुम्ही त्याच्यामध्ये उपयोग केला पाहिजे. ओके. इथे बघा चित्र किंवा सजावट अनिवार्य नाहीये. म्हणजे चित्र काढणं गरजेचं आहे किंवा तुमची सजावट करणं गरजेचं आहे असं काही नाहीये. पण तुम्ही थोडंफार करू शकता. शब्दरूप आणि मांडणी खूप महत्त्वाची आहे. तुमचं जे म्हणजे ज्या गोष्टींकडे लक्ष जाणार आहे शिक्षकांचं मराठीच्या त्या तुमच्या शब्द मांडणीवरती जाणार आहे. तर टाईमपास आकृती हां, म्हणजे डायग्राम काढा, तुम्ही बॉक्स काढा, त्या गोष्टी करा. त्याच्यामध्ये काहीच वाद नाही. पण विषय काय? विषय हा आहे, की अशा गोष्टींकडे लक्ष द्या, ज्या खरंच शिक्षक पाहतात आहे. ओके. दुसरी गोष्ट, की काव्य पंक्तींचा उपयोग करा. जे इथे तुम्हाला विषय देऊन, जाहिरात देऊन त्यातील कृती हां, म्हणजे तुम्ही प्रॉपरली ओळी हां, इथे इथे लक्षात घ्या. काव्य ओळी म्हणजे ज्याला बोलतो ना आपण थोडंसं जरा गाणं-बिणं टाइप जरा सुप्रसिद्ध कवितेतली गाण्यातल्या ओळी तुम्ही वापरू शकता आणि ह्या वापरल्या म्हणजे बोललो ना शब्दांवरती फोकस करा. शब्दांमध्ये थोडंसं म्हणजे शब्दांची उंची वाढवा. तुमच्या आकृतीची किंवा ड्रॉइंगची उंची वाढवण्यात काहीच अर्थ नाहीये. पुढे गेल्यानंतर हे खालचा शेवटचा पॉइंट खूप महत्वाचा आहे. साध्या चौकटीमध्ये असणं गरजेचं आहे. उलटी-पालटी चौकट काढू नका. बॉक्स-बिक्स काय करू नका. सर्कल बोलतात ना आजूबाजूला खूप डिझाइन मारतात. खूप वेळ त्याच्यामध्ये पोरं घालवतात. ज्याच्यामुळे शेवटचा प्रश्न 8 मार्काचा हा राहून जातो लिहायचा किंवा अर्धवट लिहितात.
येतात किंवा वेळ पुरेसा पुरत नाही पेपर चेक करायला शेवटी. सो साधी चौकट असणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जाहिरातीत संपर्क स्थळ, स्थळ महत्वाचं आहे, संपर्क क्रमांक महत्वाचा आहे, ईमेल आयडी महत्वाचा आहे. हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली लाईनीत भेटल्या पाहिजे. संपर्क स्थळ, संपर्क क्रमांक आणि ईमेल. एक नमुना इथे आहे तो प्रॉपरली तुम्ही पाहू शकता. आता इथे प्रॉपरली तुम्हाला कळतंय की जाहिरात कशाची होती. आता बघा हा फॉन्ट जे आहे याची साईज आणि याची साईज सेमच आहे. पण विषय काय माहिती आहे का? आपण भारत स्टोअर्स, उत्तम दर्जा, माफक किंमत हे शब्द आधी बघतो आणि हे आधी लक्ष वेधून घेतात. तुम्हाला हेच कळलं पाहिजे की मला समोरच्या शिक्षकाचं लक्ष कुठे वेधलं पाहिजे आणि कोणत्या शब्दांकडे त्यांचं लगेच लक्ष पडलं पाहिजे. कारण जर तू सगळंच एका साईजमध्ये लिहितोय, तर कदाचित त्याचा खूप मोठा नुकसान तुला होणार आहे, समोरच्याला नाही. आता त्यानंतर आमचे खास वैशिष्ट्य, तर वैशिष्ट्याला पॉइंट बनवले त्यांनी प्रॉपरली. तुम्ही सर्कल करू शकता, तुम्ही एरोचा उपयोग करू शकता, तुम्ही स्टारचा उपयोग करू शकता, तुम्ही बऱ्याच काही गोष्टी तुम्ही करू शकता. फक्त त्याला जास्त वेळ गेला नाही पाहिजे याचं भान ठेवा. आता इथे प्रॉपरली त्यांनी काय ठेवली, ऑफर ठेवली. ऑफरला त्यांनी बघा, तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर ऑफरला त्यांनी एक प्रॉपर डायग्राम काढलाय. डायग्राम का काढलाय? कारण त्या डायग्रामने बऱ्यापैकी बेनिफिट होतोय आणि तो डायग्राम प्रॉपरली तुम्हाला बऱ्यापैकी गोष्ट सांगतोय, की तुम्ही ते आले पाहिजे. कोणत्याही शाळेचे गणवेश मिळतील. खूप महत्त्वाची गोष्ट आणि हे ॲड्रेस लिहिण्याची पद्धत बघा किती भारी वाटते का नाही? म्हणजे बऱ्यापैकी आता पोरं इथे एका लाईनीत असा ॲड्रेस लिहून मोकळे होतात. हां, जाहिरात लेखन आहे ना, ठीक आहे. अरे भाई प्रेझेंटेशन कुठे आहे? अरे तू शब्द मांडलेत मित्र. हां, ठीक आहे. नाही चुकले तुझा शब्द. एकही शब्द चुकला नाही. तू काव्यपंक्ती पण टाकलाय. पण ते बऱ्यापैकी हे कुठे आहे? आता इथे गाळा क्रमांक, तुम्हाला लोणावळा फोन नंबर, त्यानंतर संपर्क क्रमांक आणि ईमेल. ईमेल इथे नाहीये. तो ईमेल तुम्ही टाकला पाहिजे होता. पण इथे ईमेल खाली दिले त्यांनी प्रॉपरली. ईमेलसाठी त्यांनी प्रॉपरली इथे एक लाईन मारली. ही दुसरी जाहिरात आहे. ही जाहिरात दुसरी आहे. इथे ईमेलला त्यांनी प्रॉपरली खाली बॉक्स मारला आणि त्यांचा त्यांनी ईमेल टाकलेला आहे किंवा वेबसाईट टाकलेली आहे. ती वेबसाईट आहे. ईमेलला तुम्ही प्रॉपरली तिथे मोबाईल नंबरच्या खाली सुद्धा बनवू शकता. ही वेबसाईट आहे visit.www.com ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला ते सांगतात म्हणजे ते आलं असेल तिथे वरती कुठेतरी. आता इथे सुद्धा प्रॉपरली बघा सुपर सेवा पॅक खूप महत्त्वाचं जास्तीत जास्त मिळतील 100 पेक्षा जास्त. म्हणजे हे हे एक नमुना आहे आकृतीचा. आता पुढे गेल्यानंतर बातमी लेखन. बातमी लेखनाचा प्रॉपर नमुना आपण बघूया. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा बातमी लेखनाचा नमुना जो आहे, तो तुम्ही प्रॉपरली पाहिला पाहिजे. आता तो काय आहे, तर तो इथे सगळ्यात महत्त्वाचा की पहिली हेडिंग खूप महत्त्वाची. सोलापुरातील सर्वात स्वच्छ शाळेचे मानकरी सरस्वती मंदिर विद्यालय ही एक मोठी हेडिंग म्हणजे प्रॉपरली एक डिस्टिंक्ट हेडिंग त्याच्यानंतर आमच्या प्रतिनिधीकडून तिथून सुरुवात झालेली आहे आता. हे खूप महत्वाचं आहे. जागा आणि दिनांक लिहिणं आणि हे 2 डॉट टाकणं आणि मग कंटिन्यू करणं. परत एकदा रिपीट करतोय हे इरेज करून परत एकदा जिथं जी गोष्ट घडली, बातमी आहे जी घडणारी म्हणजे जी जागा आहे जिथं ही गोष्ट घडलेली आहे ती सोलापूर. त्याच्यानंतर इथे तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर कॉमा आहे. मी प्रॉपरली परत एकदा हायलाइट करतो. इथे कॉमा आहे. जागा झाल्यानंतर मग दिनांक झाल्यानंतर फुल स्टॉप आहे, डॉट आहे. डॉट झाल्यानंतर डेट आहे आणि डेट झाल्यानंतर तुमचा प्रॉपरली सेमीकोलन आहे. सेमीकोलन म्हणजे हे 2 डॉट. हे फार महत्वाचे आहे आणि सोलापूर शहरातील पॅराग्राफ बघा, हा छोटासा पॅराग्राफ. मग परत एक छोटा पॅराग्राफ घेतलाय. मग परत त्याच्यानंतर एक मोठा पॅराग्राफ घेतलाय. म्हणजे संपूर्ण घटना ते सांगतात आहे. त्या शाळेबद्दल सांगतात आहे कारण हे प्रॉपरली बातमी आहे. विद्यार्थ्यांचा शेवटचा पॅराग्राफ खूप महत्त्वाचा. विद्यार्थ्यांनी फक्त शाळेचा नव्हे तर शाळेच्या भोवतालाचा परिसर स्वच्छ व सुंदर केला आहे. म्हणजे त्यांनी आजूबाजूला दिलेला आहे आणि ह्या पुरस्कारानिमित्त सर्व नागरिक शाळेचे कौतुक करीत आहे. म्हणजे शेवटचं ओळी सुद्धा वरती मॅटर करतं. शेवटची लाईन तुम्ही बातमीमध्ये सुरुवात खूप सुंदर करता, पण तुमचा शेवट सुद्धा सुंदर झाला पाहिजे आणि याचं भान पेपरला सुरुवातीलाच ठेवा. आपण जर एखाद्या गोष्टीचं खूप चांगलं वर्णन करतोय स्टार्टिंगला, तर त्याचा शेवट पण खूप चांगला होणं अतिशय गरजेचं आहे. वैचारिक लेखन आता सगळ्यात महत्त्वाचं, की वैचारिक लेखनमध्ये हेडिंग असते, खूप महत्त्वाचे टायटल असतं. या टायटलला बॉक्समध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. आता यांनी टायटलला इथं एक्सक्लेमेशन मार्कचा उपयोग केलाय. तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं, कारण ते एक्सक्लेमेशन मार्क इथे प्रॉपरली तुम्हाला याच्यामध्ये दिलं होतं क्वेश्चनमध्ये. हे फार महत्त्वाचं आहे, की प्रत्येक गोष्ट बारीकाईने पाहणं आणि त्याचा तसाच्या तसा उपयोग करणं आणि त्यामध्ये आपली भर टाकणं हे फार महत्त्वाचं आहे. तर हे सगळे मुद्दे प्रॉपरली दिले तुम्हाला आणि ह्या मुद्द्यांवरती तुम्ही प्रॉपरली काम केलं पाहिजे. आणि हे लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं काव्यपंक्ती. माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. याला आपण सगळ्यात महत्त्वाचं ह्या वाक्याला हुक म्हणतो, की ह्या वाक्यामुळे आपण पुढचा निबंध वाचतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, की पहिली लाईन अशी असली पाहिजे, की त्याने अख्खं लक्ष वेधून घेतलं पाहिजे तुमच्या टायटलकडे. झाडे लावा, देश वाचवामध्ये त्यांनी लगेच पहिली लाईन गुन्हा शब्द हा फार खेचतो लोकांना त्याच्याकडे. तर हा असा एक शब्द आणि असं एखादं वाक्य जे माझं अख्खं मला माझ्या निबंधाकडे बघण्याचं संपूर्णपणे लक्ष वेधून घेईल किंवा माझ्या निबंधाकडे बघण्याचं नजरिया बदलून टाकेल, तसं ते पहिलं वाक्य असलं पाहिजे. मग ते वाक्य प्रॉपरली तिथे पेपरला सुचवा, की जेव्हा तुम्हाला बोलतात ना टॉपिक्स येतील, जे 2026 ला उद्याच्या पेपरला टॉपिक येतील, ते मी ॲपवरती अपलोड केलेले आणि त्यासोबत सगळे सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2 प्रत्येक विषयाचे 7 प्रत्येक ते 7 पेपर जे एआय दादाने बनवले ते अपलोडेड आहे आणि
की 12वीचं वर्ष असं आहे म्हणजे 12वीचे पेपर आहेत, की जो पुरावा आहे, की आपण दिलेल्या गोष्टी बऱ्यापैकी पेपरला कशा डिक्टो येतात. त्याचं उत्तम उदाहरण व्हिडिओ आहे. पुरावे मी अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही जर पाहिले नसतील, तर हा तुमचा मोठा लॉस आहे आणि तुम्ही तो लॉस नाही घेतला पाहिजे आणि बऱ्यापैकी तुम्ही गेम फिरवला पाहिजे तुमचा. कारण खेळ मराठीचा आहे आणि मराठी आपली मातृभाषा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, की ही गोष्ट प्रॉपरली आपण बदलूया आणि सगळ्यात बारीक-बारीक गोष्टींवरती आत्ता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे, तर तुम्ही प्रॉपरली शेवटी बघावा. त्यात आपल्या देशाचं उत्कर्ष आहे. ओके. म्हणजे शेवट कसा केला तो पण एकदा वाचून जा. ओके. जेणेकरून तुम्हाला डेफिनिटली त्याचा बेनिफिट होईल. शेवट अतिशय चांगला करा आणि बाकीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील, तर याचा काहीच उपयोग नाहीये. हा आहे उपयोजित लेखन जो आपण आता बऱ्यापैकी खूप कमी वेळेमध्ये संपवला आणि तुम्हाला बारीक-बारीक गोष्ट समजली जेणेकरून तुमच्या उद्याचे मार्क नक्की वाढणार आहे. आणि पहिली गोष्ट गेम बदललाय तुम्ही आणि हे खूप चांगलं आहे आणि हा व्हिडिओ पाहिलाय म्हणजे बाकीचे व्हिडिओ येणारे पण तुम्ही पाहणार आहात हे मला चांगलं माहिती आहे. सो भेटूया उद्या. पेपर झाल्यावरती जे सांगितलं आणि जे सिक्रेट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलं ते पेपरला दिसलं होतं. होतंच रे. एवढा काय विचार करतो? येणारच आहे. मराठीचा पेपर आहे शेवटी. ओके. सो पुढचे व्हिडिओज बघायला सुरुवात करा आणि बेस्ट ऑफ लक.